नमस्कार. माझी एक मैत्रीण आहे, ती खूप सवळं बिवळं पाळते आणि आता पुण्यात इतकी थंडी पडली आहे की आणि आत्ताच्या ह्या फरशा एवढ्या थंड पडतात की तिला सहन होत नाही. तर मला मागे लागले की तिचे जे होते जुने जे सॉक्ससारखं बुटासारखं असं तसं मला बनवून दे ना. तसे कुठे मार्केटमध्ये मिळत नाही ऊलचे. जरा डबल खाली सूल असलेलं करून दे मला. देवघरात जायला आणि देवाचं नैवेद्य करताना किचनमध्ये असताना मला पाहिजे ग घालायला. म्हणून मी कलोपासकमध्ये शोधून बुटाचं हे काढलं होतं. त्याच्या पद्धतीने हे केलं. हे ते डबल सूल आहे, एकदम घट्ट. आणि मग बाकीचं पुढचं हे मी माझ्या अकलेने केलं. तिला जरा वरपर्यंतचं पाहिजे होतं. हे असं बांधलं गाठ की एकदम इथून. आणि इथे सुद्धा मी दोरी लावण्यासाठी केलेलं आहे. जर वाटलं त्यांना की हा भाग पण मोकळा नाही पाहिजे तर इथून सुद्धा अशी दोरी घातली की इथे सुद्धा हे तोंड बंद होईल, हवा नाही जाणार. मी नाही खूप सोवळ्या ओवळ्याचं आता पाळत. माझ्या पूर्वी खूप माझ्या सासूच्या ह्याच्यामध्ये खूप होतं. सोमवार, मंगळवार, गुरुवार, संकष्टी तेलाचं पदार्थ नाही, कांदा लसूणाचा पदार्थ नाही. खूप भाताच्या ह्याला हात लावल्यावर हात धुवू वगैरे खूप सवळं होतं. आता मी एकदम अजूनच वाईट झालेली. आता मी अगदी जेवता कधी कधी उष्ट्या हाताने, आम्ही दोघंच असतो, ते पटकन काढायला तेव्हा मलाच वाटतं हे आज मला ही सवय लागली तर उद्या 4 लोक असतील तेव्हा पण ह्याच उष्ट्या हाताने आपण वाढू का, ही बरोबर नाही. हे त्यावेळेला आठवतं क्षणभर. मग मी डाव्या हाताने गेला ते. पण आता मी तेवढं सवळं नाही पाळत. दुसरं कोण पाळतंय त्याला मी माझ्याकडून होईल तेवढी मदत करते. कसा झाला आहे हा सॉक्स नाही म्हणता येणार, याला अक्षरशः बूटच म्हणता येईल. खूप छान झालं आहे माझ्या दृष्टीने. जरा मोठ्या साईजचाच केला की कम्फर्टेबली मोठा इन द सेन्स एकदम आकुंचीन बोटं दुखणार नाहीत अशा पद्धतीचा. आणि व्यवस्थित बसेल अशा पद्धतीने नाडी पण ठेवलेली आहे. अगदी तिला वाटलं तर तिने पुढूनही ठेवावी, म्हणजे जेणेकरून पायाला हवाही लागणार नाही. तुम्ही माझा ऐकताय म्हणून खूप आभारी आहे.